तुमच्याबद्दल ऐकलं होतं, पण तुम्ही वेगळेच निघालात। अजून किती दिवस पळत राहणार आहात मिस्टर दिग्विजय? कामानिमित्त बाहेर चाललोय, पळून जात नाहीये। लग्नाआधी मला सांगण्यात आलं होतं की माझा नवरा फार कॉन्फिडेंट आहे, तो कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो, तो असा आहे तसा आहे, पण तुम्ही असं निघालात। तुमच्याबद्दल ऐकलं होतं ते सगळं चुकीचं निघालं, तुमच्यासारखं आपल्यासारखं म्हण। काय ना अरुंधती, मी सुद्धा तुझ्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं, पण तू सुद्धा तशीच निघाली माझ्यासारखी। मी माणसांना ओळखू शकत नाही, कारण काय ना मी बघू शकत नाही, मी अंध आहे। पण एक सांगतो अरुंधती, मी जरी अंध नसतो ना तरी मी तुला कधीच ओळखू शकलो नसतो। येतो। प्लीज नको जाऊस, तू असा एकटा अचानक। मम्मा, मी काय कायमचं थोडीच चाललंय, आणि काय ना मम्मा, आलेल्या परिस्थितीपासून दूर पळणं मला जमत नाही। ते आपलं पुण्याचं प्रोजेक्ट आहे ना, तिकडे जरा मन गुंतवलं की बरं वाटेल, तेवढाच एकांत मिळेल। स्वतःची तर सगळी नाती तोडलीच आहेत, आता आमची माणसं सुद्धा आमच्यापासून दूर करते। मम्मा, आपण या विषयावर न बोललेलंच बरं आहे। अमर, लेट्स गो। दिग्विजय आज घरातून हा असा निघून गेला फक्त तुझ्यामुळे। आता त्याच्या रूम मधून आम्ही तुला बाहेर काढणार। पद्मिनीताई, मी अरुंधतीला मी वर नेते, तुम्ही? तुला बाहेर जायचं होतं ना राधिका, निघ। राधिका तुला वरच्या रूम मध्ये नेत होते ना, जा वरतीच, या पायऱ्यांवरनं चढत वर जा, नाही तर उडत जा, कशीही जा, पण जाच। मॅम, शंतनूचा फोन आला होता, तो म्हणत होता की चेक्स कधी पाठवताय, मग पाठवू चेक्स? हा आता डोक्यावर बसायला लागलाय आमच्या, काहीतरी आम्हाला करायलाच हवं। त्या शंतनूला एक पैसाही द्यायचा नाही। ओके मॅम। याचं बॅलन्स शीट आम्ही बघू। म्हणजे अरुंधती कुठेच दिसत नाहीये, मी सगळीकडे शोधलं, नाहीच आहे ती। कुठे जाणार आहे ती? असेल इथेच कुठेतरी, नीट शोधलंस का? कुठेही जाणार नाही घर सोडून। आम्ही तुला वर जा असं सांगितलं होतं, मित्राबरोबर मजा कर असं सांगितलं नव्हतं। जीवलग मैत्रिणीला भेटून झालं असेल तर निघा, लग्नात गेला तेवढा तमाशा कमी होता का? हे बघा तुम्ही, हा तुला याची बाजू मांडायची असेल ना, हा राधिका बघितलंस, याला म्हणतात सख्य। अरुंधती, आम्ही जे सांगतोय ते नीट ऐक। कुणाबरोबर राहायचं, कुणाबरोबर मैत्री करायची, हे आता तुला शिकून घ्यायलाच हवं। अगं नोकर माणसं आहे ती, नोकरांनी नोकरांसारखंच वागायला हवं। चल निघ, आणि तू बॉसच्या बायकोबरोबर मैत्री करून तुझं प्रमोशन होईल, तुझा पगार वाढेल असा जर विचार करत असशील तर उद्यापासून कामावर आला नाहीस तरी चालेल। ही असली मूर्ख माणसं नकोयत आम्हाला।